दुसरीकडे खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बैलगाडीतून मिरवणूक काढत शेट्टी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, रविकांत तुपकर यांच्यासह महाआघाडीचे नेते उपस्थित होते। गेल्या 5 वर्षात गुन्हे वाढले, मात्र संपत्तीपैकी मुंबईत असलेलं घर विकावं लागल्याची खंत राजू शेट्टी यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केली। अजूनही गुन्हे दाखल होण्याची भीती असून त्याला घाबरणार नाही असंही राजू शेट्टींनी म्हटलंय। मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर आहे। त्यांनी शेतकऱ्याला सोडलं म्हणून आम्ही त्यांना सोडलं, आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबरच आहोत। माझं मुंबईतलं घर विकावं लागलं मला गेल्या 5 वर्षामध्ये। बाजारभावातल्या किमती वाढल्यामुळे जमिनीच्या संपत्ती वाढलेली दिसते। जाणीवपूर्वक घातलं, अजून किती निघणार आहेत मला माहित नाही, पण काही फरक पडत नाही। कितीही गुन्हे घाला, लढाई थांबणार नाही। अजून कितीही गुन्हे दाखल केला तरी मागे हटणार नाही। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर सुद्धा टीका केली होती। या टीकेला सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले। राजू शेट्टी यांनी टीका करण्यापेक्षा त्यांनी पराभवाला सामोरं जावं अशी टीका खोत यांनी केली। सदाभाऊ खुर्चीसाठी जन्मलेला नाही, मात्र राजू शेट्टी यांनी सत्तेसाठी अनेकांची हात मिळवणी केली असा पलटवार सुद्धा सदाभाऊ खोत यांनी केला। राजू शेट्टींचा सगळा प्रवास जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की गेल्या 30 वर्ष चळवळीमध्ये मी काम करत आहे। ते माझ्याबरोबर चळवळीमध्ये काम करत आहेत। जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी शेतकरी संघटना शरद जोशींचा फोटो वापरून लढवली। त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा छुपा पाठिंबा घेऊन ती निवडणूक जिंकली। गेल्यावेळी मोदी लाट आल्याबरोबर लगेच त्यांनी आपली पाठ फिरवली आणि मोदी लाटेवरती स्वार झाले, ती निवडणूक जिंकली। त्यांना हा ढोंगी माणूस आहे आणि लोकांना भावनिक करायचं आणि निवडणुका जिंकायचा असा हा यांचा व्यवसाय। यांना यांच्या पलीकडे काही कळत नाही।